आपल्यामार्फतच दावोसला परकीय गुंतवणूक राज्यामध्ये आणण्यासाठी गेले। त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित परकीय गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येईल। अशा वेळेला ते आल्याच्यानंतर या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी होईल। कोण मंत्री काय बोलतं त्याच्याबद्दल मला आज काय या ठिकाणी उद्घोष करायचा नाही, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे। युतीतला समन्वय, युतीला मिळालेलं अभूतपूर्व यश, त्याचं सातत्य पुढे टिकवणं ही सर्वांची जबाबदारी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका सांस्कृतिक वाढलेला पक्ष आहे, त्याच्यामुळे एखाद्या बाबतीमध्ये काय भावना असतील तर जरूर त्या नेतृत्वाकडे बोलणं हे राहू शकतं। बाकी रस्त्यावर उतरून टायर जाळणं म्हणजे ते सरकारच्या विरोधात निषेध करण्यासारखं आहे। असलं कृत्य कधी आम्ही करतही नाही आणि ते कधी पसंती आम्हाला कोणाला असू शकत नाही। पुरावे दिले तर तटकरे राजीनामा देतील का, असं बरेचसे गोगावले म्हणतात। ते मी सांगितलं ना, मी कोणाला काय बोलावं। मी शेवटी प्रदेशाध्यक्ष, ज्यावेळेला एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा, मी, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण अशा मी बसू त्यावेळेला चर्चा करू। निवडणुकीच्या वेळी आधी तटकरे देखील आम्ही भरपूर मदत केलेली आहे, मात्र आता पश्चाताप होतोय। मी तुम्हाला काय सांगतो की कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुनील तटकरे या ठिकाणी बांधलेला नाही। राज्याचा प्रत्यक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, या विषयावरती मला अधिक चर्चा आपल्यामार्फतही करायची नाही। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। एक असं आहे, राज्याचे मुख्यमंत्री बाहेरून आल्याच्यानंतर आपण चर्चा करू इतका आपल्यामार्फत त्यावेळेला मी बोललो। राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते आल्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, तेही शिवसेनेचे प्रमुख आहेत, अजितदादा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, एकत्रितपणे बसतील आणि निर्णय घेतील।